हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. स्वाद अनोखामध्ये आपण खानदेशी पद्धतीने घोटलेली लाल भोपळ्याची भाजी किंवा गंगाफळची भाजी बनवणार आहोत. त्याकरता कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे मोहरी घालून तडतडून घ्यायच्या आहेत. 3 मिरच्या आणि 3 लसणाची पाकळे मी ते ठेचून घेतलेली आहेत. तीही घातलेली आहेत. त्यासोबत कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, 1 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून ते छान मिक्स करून घेतले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला भोपळा घालून घेतलेला आहे. त्यासोबत चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण छान एकत्र 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे व कुकरची शिट्टी लावून घ्यायची आहे. त्या एकच शिट्टी काढून घ्यायची. 1 शिट्टीमध्ये हे खूप छान पद्धतीने तयार होतं. कुकर थंड झाल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत थोडीशी. गरमागरम गंगाफळाची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.